नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चिटणीसांची कार्यपद्धती प्रकरण क्रमांक 5 ठेवी यामध्ये आपण काल ठेवींचा अर्थ त्याचबरोबर ठेवींची स्वीकृती हा भाग अभ्यासला होता। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ठेवींची स्वीकृतीच्या नूतनीकरणाच्या अटी व शर्ती। सर्वात पहिली अट आहे ती म्हणजे ठेवींची रक्कम। ठेवीची रक्कम किती असायला पाहिजे आपण बघूया। खाजगी कंपनीबद्दल जर आपण विचार केला तर खाजगी कंपनी काय करते, सभासदांकडनं किंवा संचालक मंडळाकडनं किंवा त्याच्या नातेवाईकांकडून ती वसूल भागभांडवल गोळा करत असते। हे वसूल भागभांडवल आणि मुक्त राखीव निधी या दोघांच्याही 100% एवढी ठेव ती ठेव रूपाने रक्कम जमा करून ठेवू शकते। म्हणजेच खाजगी कंपनी ही आपल्या नातेवाईकांकडनं, सभासदांकडनं किंवा संचालक मंडळांकडनं वसूल भागभांडवल गोळा करते। त्याचबरोबर मुक्त राखीव निधी जो आहे तर या दोघांच्याही 100% एवढी रक्कम ठेव रूपाने ही जमा करू शकते। तथापि कंपनी कायदा नमूद केल्यानुसार काही खाजगी कंपन्या अशा आहेत ज्या खाजगी कंपन्या वसूल भागभांडवल आणि राखीव निधीच्या 100% पेक्षा जास्त रक्कम ठेव म्हणून स्वीकारू शकते। खाजगी कंपनी ही वसूल भागभांडवल आणि राखीव निधीच्या 100% एवढी रक्कम ठेव म्हणून स्वीकारू शकते, पण काही कंपन्या अशा आहेत कायद्यामध्ये नमूद केल्यानुसार काही खाजगी कंपन्या या 100% पेक्षाही जास्त रक्कम ठेव म्हणून स्वीकारू शकते। यानंतर बघूया सार्वजनिक कंपनी। सार्वजनिक कंपनीचा जर विचार केला तर पात्र कंपनी सोडून, पात्र कंपनी म्हणजे कोणती कंपनी, ज्या कंपनीने अटी पूर्ण केलेल्या आहेत अशी कंपनी। सार्वजनिक कंपनीमध्ये पात्र कंपनीला सोडून जेव्हा ठेव रक्कम, वसूल भांडवल व मुक्त राखीव निधीच्या 25% मर्यादा पूर्वीच पार केलेली असेल तर अशा वेळी कंपनीस सभासदाकडनं ठेव स्वीकारता येणार नाही। या ठिकाणी तुम्हाला म्हटलेलं आहे की जर कंपनीने ठेव रक्कम ही वसूल भागभांडवल आणि राखीव निधीच्या 25% ही पूर्वीच जर याची मर्यादा पार केली असेल, म्हणजे 25% रक्कम ही आधीच जर घेतली असेल तर अशा वेळेस ही कंपनी सभासदांकडनं ठेवी स्वीकारता येणार नाही किंवा या कंपनीला सभासदांकडनं ठेवी स्वीकारता येणार नाही, पण पात्र कंपनीला सोडून। पुन्हा एकदा सांगते आहे, जी सार्वजनिक कंपनी आहे ती सार्वजनिक कंपनी जेव्हा ठेव रक्कम आणि वसूल भांडवल व मुक्त राखीव निधीच्या जी ठेव रक्कम आहे ही ठेव रक्कम वसूल भांडवल आणि मुक्त राखीव निधीच्या 25%ची मर्यादा पूर्वीच पार केलेली असेल, म्हणजे पूर्वीच तिने ठेव म्हणून 25% पेक्षा जास्त रक्कम जर ठेवली असेल तर अशा वेळी कंपनीला सभासदाकडनं ठेवी स्वीकारता येणार नाही। हे झालं सार्वजनिक कंपनी। आता आपण बघूया पात्र सार्वजनिक कंपनी। पात्र सार्वजनिक कंपनी सभासदांकडनं किती ठेव स्वीकारू शकते किंवा सर्वसामान्य जनतेकडनं किती स्वीकारू शकते। जर कंपनीने ठेव मर्यादा, वसूल भांडवल व मुक्त राखीव निधी यांची सरासरी 10% ओलांडली असेल तर सभासदांकडून नव्याने ठेवी स्वीकारता येणार नाही। पात्र कंपनीने, पात्र कंपनी म्हणजे कोणती कंपनी, ज्या कंपनीने या ठिकाणी अटी पूर्ण केलेल्या आहेत। अटी कोणत्या, ज्याची निव्वळ मालमत्ता ही 100 कोटीपेक्षा कमी नाही, ही एक अट, म्हणजे 100 कोटीपेक्षा जास्त असायला पाहिजे, किंवा जिची वार्षिक उलाढाल जी आहे म्हणजे विशिष्ट काळामध्ये जी विक्री झाली किंवा उत्पन्न मिळालेलं आहे ते 500 कोटीपेक्षा कमी नाही आहे, म्हणजे 500 कोटीपेक्षा जास्त आहे, अशी जी कंपनी असेल ती कंपनी म्हणजे पात्र कंपनी। तर या पात्र कंपनीने ठेव मर्यादा, वसूल भांडवल व मुक्त राखीव निधी यांची सरासरी 10% ओलांडली असेल तर ती सभासदाकडनं नव्याने ठेवी स्वीकारू शकत नाही, म्हणजे पुन्हा नव्याने ती सभासदाकडनं ठेवी स्वीकारू शकणार नाही। हे झालं सभासदांसाठी। पुन्हा एकदा सांगते आहे, पात्र कंपनीने सभासदांकडनं ठेव मर्यादा, वसूल भांडवल व मुक्त राखीव निधी यांची सरासरी, यांचा ॲव्हरेज 10% ओलांडली असेल तर, म्हणजे आधीच तिने 10% जर या ठिकाणी ओलांडली असेल तर ती सभासदाकडनं कोणतीही रक्कम नव्याने स्वीकारू शकत नाही।
सर्वसामान्य जनतेचा जर आपण या ठिकाणी विचार केला, कारण कंपनी ही सभासद आणि सर्वसामान्य जनता या दोघांकडनं ठेवी स्वीकारत असते. सभासदांच्या बद्दल आपण बघितलं की 10% जर तिने मर्यादा आधीच ओलांडलेली आहे तर अशा वेळेस ती नव्याने ठेव स्वीकारू शकणार नाही. सर्वसामान्य जनतेच्या बाबतीत जर आपण विचार केला तर कंपनीने ठेव मर्यादा, वसूल भांडवल व राखीव निधी यांची सरासरी 25% इतकी ओलांडली असेल तर ती जनतेकडून नव्याने ठेवी स्वीकारता तिला येणार नाही. आपण या ठिकाणी 2 घटकांचा विचार करतो आहोत. पात्र कंपनी 2 घटकांकडनं ठेवी स्वीकारते, एक म्हणजे सभासद आणि दुसरं म्हणजे सर्वसामान्य जनता. सभासदांकडनं जर कंपनीने ठेव मर्यादा आणि वसूल भांडवल व मुक्त राखीव निधी यांची सरासरी 10% एवढी जर पूर्वी घेतली असेल तर ती नव्याने या ठिकाणी ठेव तिला स्वीकारता येणार नाही. सर्वसामान्य जनतेचा जर आपण विचार केला, जर या कंपनीने ठेव मर्यादा, वसूल भांडवल व राखीव निधी यांची सरासरी 25% इतकी ओलांडली जर असेल तर ही कंपनी नव्याने या ठिकाणी ठेव स्वीकारू शकत नाही. कोणाकडनं? सर्वसामान्य जनतेकडनं. त्यानंतर आपण बघूया पुढे काय आहे. सरकारी कंपनी वसूल भाग भांडवल आणि मुक्त राखीव निधीच्या 35% पेक्षा जास्त रकमेचा ठेवी म्हणून स्वीकार करू शकत नाही. सरकारी कंपनी जर असेल तर ही सरकारी कंपनी वसूल भांडवल आणि मुक्त राखीव निधी याच्या 35% पेक्षा जास्त रक्कम ठेव म्हणून स्वीकारू शकत नाही. फक्त 35%पर्यंतच ती ठेव म्हणून स्वीकारू शकते. या ठिकाणी आपला पहिला जो पॉईंट आहे हा पॉईंट या ठिकाणी संपलेला आहे. ठेवींची रक्कम. खाजगी कंपनीसाठी ठेवीची रक्कम तुम्हाला दिलेली आहे की खाजगी कंपनी ही कोणाकडनं ठेवी स्वीकारत असते? सभासदाकडनं, संचालक मंडळाकडनं आणि नातेवाईकांकडनं. जर तिने या तिघांकडनं ठेवी स्वीकारायची जर तिला असेल तर ती मुक्त राखीव निधी आणि भाग भांडवलाच्या 100% एवढी ती जमा करू शकते. कंपनी कायद्यानुसार या ठिकाणी काही कंपनी अशी आहे की ती 100% पेक्षा जास्त ठेव म्हणून स्वीकार करू शकते. यानंतर सार्वजनिक कंपनीचा जर आपण विचार केला, पात्र कंपनी सोडून, तर ती जर तिने आधीच 25% एवढी मर्यादा जर पूर्वीच पार केली असेल तर ती सभासदांकडनं पुन्हाहून ठेव स्वीकारू शकणार नाही. पात्र सार्वजनिक कंपनीच्या बाबतीत जर आपण विचार केला तर सभासद आणि सर्वसामान्य जनता या दोघांकडनं ही कंपनी ठेव स्वीकारत असते. जर पूर्वीच या कंपनीने सभासदांकडनं 10% एवढी मर्यादा ओलांडली असेल तर ती नव्याने या सभासदांकडनं ठेवी स्वीकारू शकत नाही. सर्वसामान्य जनतेचा जर आपण विचार केला तर वसूल भांडवल व राखीव निधी याच्या सरासरी 25% जर मर्यादा हिने आधीच ओलांडली असेल तर नव्याने ही कंपनी सर्वसामान्य जनतेकडनं ठेव स्वीकारू शकत नाही. त्यानंतर सरकारी कंपनी जी आहे ही सरकारी कंपनी 35%पेक्षा जास्त रक्कम ठेव म्हणून स्वीकार करू शकत नाही. यानंतरचा दुसरा पॉईंट आहे तो म्हणजे कालावधी. आता ठेवीचा कालावधी कसा असतो ते बघूया. ठेवीचा जो कालावधी आहे हा कोणतीही कंपनी 6 महिन्यांपेक्षा कमी आणि 36 महिन्यांपेक्षा जास्त मुदतीची ठेवी स्वीकारू शकत नाही किंवा ठेवींचं नूतनीकरणही करू शकत नाही. कारण ठेवीचा कालावधी कमीत कमी 6 महिने आणि जास्तीत जास्त 36 महिने. 36 महिने म्हणजे किती? तर 3 वर्षापर्यंत. बरोबर आहे. मग कमीत कमी 6 महिने किंवा जास्तीत जास्त 36 महिन्यांपर्यंतच मुदत या ठिकाणी ठेवींची असते. याच मुदतीमध्ये ठेव कंपनी स्वीकारू शकते किंवा ठेवींचं नूतनीकरण सुद्धा करू शकते. परंतु विशिष्ट परिस्थितीमध्ये कंपनी तिच्या अल्पकालीन गरजा पूर्ण करण्यासाठी 6 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या ठेवी स्वीकारू शकते. जर कंपनीला काही अल्प कालावधीसाठी पैसा हवा असेल काही विशिष्ट काळामध्ये तर मात्र कंपनी 6 महिन्यांपेक्षाही कमी काळासाठी या ठिकाणी काही ठराविक रक्कम ठेव म्हणून लोकांकडून स्वीकारू शकते. अशा ठेवींची परतफेड ही ठेवी स्वीकारल्यापासून 3 महिन्याच्या आत करता येणार नाही. ठेव या ज्या 6 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी जी ठेवी स्वीकारू शकते अशा ठेवींची परतफेड जी आहे ही परतफेड ठेवी स्वीकारल्यापासून 3 महिन्याच्या आत करता येणार नाही. म्हणजेच 3 महिने पूर्ण झाल्यानंतरच आपल्याला या ठेवींची परतफेड ही करावी लागते. म्हणजेच विशिष्ट परिस्थितीमध्ये कंपनी 3 महिन्यांसाठी ठेवी स्वीकारू शकते. परंतु ठेवीचा कालावधी जो आहे हा कमीत कमी 6 महिने आणि जास्तीत जास्त 36 महिन्यांपर्यंत कंपनी ठेव म्हणून ठेवी स्वीकारू शकते.
अशा ठेवींची जी रक्कम आहे ही रक्कम वसूल भाग भांडवल आणि मुक्त राखीव निधीच्या 10% पेक्षा जास्त असणार नाही. अशा ज्या ठेवी आहेत म्हणजे 3 महिन्यांकरता ज्या वापरलेल्या ठेवी आहेत, तर याची जी रक्कम आहे ही रक्कम वसूल भाग भांडवल आणि मुक्त राखीव निधी यांच्या 10% पेक्षा जास्त असणार नाही. त्याच्या 10% एवढीच रक्कम या ठिकाणी ठेव म्हणून कंपनी स्वीकारू शकते. विशिष्ट परिस्थितीमध्ये ठेवीदाराच्या विनंतीनुसार ठेव परत केली जाते. जर काही परिस्थिती ओढवली असेल तर अशा वेळेस ठेवीदाराने जर विनंती केली तर मात्र कंपनीला त्याची ठेव परत करावी लागते. कंपनी ठेव स्वीकारताना अटी कायम ठेवत ठेवींचं नूतनीकरणही करू शकते. त्यात नवीन ठेवी स्वीकारणे हे सुद्धा समजल्या जातं. म्हणजेच काही विशिष्ट, पुन्हा एकदा सांगते, ठेवींचा कालावधी हा कमीत कमी 6 महिने ते जास्तीत जास्त 36 महिन्यांपर्यंतचा असतो. परंतु काही विशिष्ट काळामध्ये जर कंपनीला पैशाची गरज भासत असेल अशा वेळेस कंपनी या ठिकाणी कमीत कमी 3 महिन्यांपर्यंतच्या ठेवी स्वीकारू शकते आणि त्या ठेवींची जी परतफेड आहे ही 3 महिन्यानंतरच कंपनीला करता येणार आहे. त्याआधी कंपनी त्याची परतफेड करू शकत नाही. अशा ज्या काही ठेवी आहेत तर या ठेवी याची रक्कम जी आहे ही वसूल भाग भांडवल आणि राखीव निधीच्या जवळजवळ 10% एवढीच रक्कम या ठिकाणी ती ठेव म्हणून स्वीकारू शकते. काही विशिष्ट काळामध्ये जर ठेवीदाराला त्याच्या विनंतीनुसार जर त्याला ठेव परत हवी असेल तर मात्र कंपनीला या ठिकाणी त्याची परतफेड करावी लागते. कंपनी ठेव स्वीकारताना अटी आणि नियम कायम ठेवूनच त्याचं नूतनीकरणही करू शकते, म्हणजे ती परतही देऊ शकते. त्याचबरोबर त्या ठेवींचं नूतनीकरणसुद्धा तिला करावं लागतं किंवा ती नूतनीकरणसुद्धा करू शकते. यास नवीन ठेवी स्वीकारणे असं सुद्धा म्हटलं जातं. यानंतरचा तिसरा पॉईंट आहे तो म्हणजे मागता क्षणी न परत करावयाच्या ठेवी. यामध्ये बघा काय आहे, मागता क्षणी परत करावयाच्या ठेवींचा स्वीकार किंवा नूतनीकरण कंपनी करू शकत नाही. मागता क्षणी जर आपल्याला ते पैसे परत करावे लागत असेल तर अशा ठेवींचा स्वीकार किंवा नूतनीकरण कंपनी करू शकणार नाही. कारण आपण पॉईंट या ठिकाणी अट आहे की मागता क्षणी न परत करावयाच्या ठेवी, म्हणजे ठेवीदाराने जर मागितले तर या ठिकाणी आपण त्याची ठेव परत करू शकणार नाही. ठेवीचं आपण बघतो की ठेवीच्या स्वीकृतीच्या नूतनीकरणाच्या अटी आणि शर्ती बघत आहोत. तर यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे की मागता क्षणी न परत करावयाच्या अटी, म्हणजेच मागता क्षणी परत करावयाच्या ठेवींचा स्वीकार किंवा नूतनीकरण कंपनी करू शकत नाही. असा नियम किंवा अटी कायद्यानुसार दिलेल्या आहेत. यानंतरचा पॉईंट आहे, यानंतरची अट आहे ते म्हणजे सुरक्षित किंवा असुरक्षित ठेवी. बघा यामध्ये काय आहे, ठेव स्वीकारत असताना परिपत्रकात किंवा जाहिरातीत दिलेल्या माहितीनुसार ठेव सुरक्षित किंवा असुरक्षित आहे हे स्पष्ट नमूद केलेलं असावं. जेव्हा कंपनी माहितीपत्रक प्रसिद्ध करत असते किंवा लोकांना ठेवीसाठी जी जाहिरात करत असते तर त्या जाहिरातीमध्ये किंवा माहितीपत्रकामध्ये ठेव स्वीकारत असतानाचा परिपत्रकामध्ये किंवा जाहिरातीमध्ये दिलेली माहिती ही अचूक असायला पाहिजे. स्पष्ट माहिती द्यायला पाहिजे की ठेव सुरक्षित किंवा असुरक्षित आहे हे त्या परिपत्रकामध्ये माहितीपत्रकामध्ये स्पष्ट करायला हवं, अशी अट या ठिकाणी सांगितलेली आहे. त्यानंतर सुरक्षित ठेवीसाठी कंपनी आपल्या मूर्त मालमत्तेवर बोजा निर्मित करत असते. जी सुरक्षित ठेवी आहेत तर कंपनीजवळ जी मालमत्ता आहे या मालमत्तेवर ती बोजा निर्माण करत असते. म्हणजेच बोजा निर्माण करत असते म्हणजे काय, तर लोकांकडनं जेव्हा ती पैसा स्वीकारते त्यावेळेस लोकांना तिच्या जर ती कधी ठेव परत देऊ शकली नाही अशा वेळेस ती तिची संपत्ती या ठिकाणी तारण ठेवू शकते, ज्याला सुरक्षित ठेवी असं म्हणतात. म्हणजे सुरक्षित किंवा असुरक्षित ठेवी अशी सुद्धा एक अट या ठिकाणी कायद्यानुसार दिलेली आहे की कंपनी सुरक्षित आणि असुरक्षित ठेवींची सुद्धा स्वीकारणी करू शकते. सुरक्षित ठेवीमध्ये काय, तर कंपनीची जी मूर्त मालमत्ता आहे, टँजिबल असेट ज्याला आपण म्हणतो, तर त्या मालमत्तेवरती बोजा निर्माण होत असतो. ही ठेव स्वीकारल्यापासून 30 दिवसाच्या आत निर्माण केला जातो. सदर मालमत्ता ठेवीदाराकडे तारण दिलेली असते. ती जी मूर्त मालमत्ता आहे, जी असेट आहे, ती असेट टँजिबल असेट जी आहे ही टँजिबल असेट या ठिकाणी ठेवीदाराकडे तारण ठेवता येते. म्हणजेच
सुरक्षित अशा ठेवी, तारण ठेवणे म्हणजे ठेव सुरक्षित करणे, तर अशा सुरक्षित ठेवींची सुद्धा स्वीकारणी कंपनी करू शकते. पण हे ठेव घेतल्यापासून 30 दिवसाच्या आत हे निर्माण करावं लागतं. म्हणजे ती मालमत्ता 30 दिवसाच्या आत त्या ठेवीदाराकडे तारण ठेवावी लागते. यानंतरचा 5वा पॉईंट आहे तो म्हणजे ठेवीसाठी अर्ज. कंपनी ठेव स्वीकृतीचा छापील अर्ज ठेवीदारास पुरवत असते. हा अर्ज संभाव्य ठेवीदारास विहित नमुन्यात भरून द्यावा लागतो. या अर्जामध्ये ठेवीसाठी आणलेली रक्कम दुसऱ्या व्यक्तीकडून किंवा कर्जाऊ घेतलेली नाही असे निवेदन देणं आवश्यक आहे. ठेवीदारासाठी अर्ज या ठिकाणी द्यावा लागतो. ठेवींसाठी अर्ज करावा लागतो. कंपनी ठेव स्वीकृतीचा छापील अर्ज ठेवीदाराला पुरवत असते. यामध्ये तो अर्ज भरून द्यावा लागतो ठेवीदाराला. ठेवीदाराकडून तो अर्ज भरून घेते वेळी या अर्जामध्ये ठेवीसाठी जी रक्कम आणलेली आहे ठेवीदाराने, ही रक्कम कोणाकडनं कर्जाच्या रूपामध्ये आणलेली नाही आहे असं नमूद करणं आवश्यक आहे किंवा असं निवेदन देणं आवश्यक असतं. म्हणजेच कोणत्याही सावकाराकडनं ती आपण कर्जाऊ भांडवल घेतलेलं नाही आहे किंवा कोणाकडनं आपण कर्जाच्या रूपामध्ये ती रक्कम उधार घेतलेली नाही आहे असं लेखी निवेदन त्या ठिकाणी द्यावं लागतं. तेव्हाच ती रक्कम कंपनी ठेव म्हणून स्वीकारू शकते. म्हणजेच कंपनीला सर्वात आधी स्वीकृतीचा छापील अर्ज ठेवीदाराला द्यावा लागतो. ठेवीदार तो अर्ज भरून नंतर तो अर्ज कंपनीला परत करतं. तर त्या अर्जामध्ये जी रक्कम ठेवीदार ठेव म्हणून ठेवणार आहे ती रक्कम कोणाकडनं कर्जाऊ घेतलेली नाही आहे असं निवेदन द्यावं लागतं. तेव्हाच ती रक्कम ठेवीदार ठेव म्हणून कंपनीमध्ये ठेवू शकतो. यानंतरचा 6वा पॉईंट आहे ते म्हणजे संयुक्त नावे. संयुक्त नावाने ठेवी ठेवण्याची इच्छा जर ठेवीदाराची असेल तर कंपनी ठेवीची रक्कम संयुक्त नावाने स्वीकारू शकते. परंतु ही ठेव 3 व्यक्तींपेक्षा जास्त नावाने एकत्रितरित्या स्वीकारता येणार नाही. संयुक्त नाव म्हणजे काय, तर ज्याला आपण जॉईंट म्हणतो. आपण म्हणतो जॉईंट अकाउंट आहे. तर त्याचप्रमाणे या ठेवीमध्ये सुद्धा दोघांचं नाव असतं किंवा तिघांचं नाव असतं. तर जर काही ठेवीदाराला असं वाटतं की यामध्ये आमच्या दोघांचं नाव असायला पाहिजे किंवा 3 जणांचं नाव असायला पाहिजे, तर अशा ठेवीसुद्धा कंपनी स्वीकारू शकते. पण त्या ठिकाणी ठेवीदारांचं नाव हे कमीत कमी 3च व्यक्तीचं असायला पाहिजे. 3च्या वर व्यक्तींचे नावं असता कामा नये. म्हणजे ठेवीदारांचं नाव संयुक्त नावे सुद्धा कंपनी ठेवी स्वीकारू शकते. पण यामध्ये 3पेक्षा जास्त नावं असतील तर ती ठेव कंपनी एकत्रितरित्या स्वीकारू शकत नाही. त्यानंतर आहे वारस. 7वा पॉईंट आहे किंवा 7वी अट आहे ती म्हणजे वारस. कायद्यानुसार ठेवीदारास त्याचा वारस नियुक्तीचा अधिकार आहे. त्याच्या मृत्यूच्या पश्चात ठेवीची रक्कम त्याच्या वारसदारास मिळत असते. एखाद्या ठेवीदाराने ठेव म्हणून कंपनीमध्ये आपली रक्कम ठेवलेली आहे आणि जर त्याच्या पश्चात त्याचा मृत्यू होतो आहे तर अशी सुद्धा प्रोव्हिजन असते की त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा जो वारस आहे त्या वारसाला ती रक्कम ठेवची जी परतफेड जेव्हा केली जाते ठेवींची, तर ती रक्कम त्याच्या वारसदाराला दिली जाते. तर अशी कायद्यानुसार या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे की जर या पश्चात त्या ठेवीदाराचा मृत्यू होतो आहे अशा वेळेस त्याच्या वारसदाराला ती रक्कम परत मिळत असते. यानंतरचा 8वा अट आहे किंवा 8वा शर्त आहे ती म्हणजे परिपत्रक म्हणजे जाहिरात. आता जाहिरात कशी करावी लागते कंपनीला ते बघा. जेव्हा कंपनी सभासदाकडून ठेवी गोळा करत असते त्यावेळी परिपत्रकाद्वारे त्यांना कळविण्यात येते. परंतु ज्यावेळी आम जनतेकडनं ठेवी स्वीकारल्या जाणार असतील अशा वेळी कंपनी जाहिरात प्रसिद्ध करत असते. जेव्हा कंपनी सभासदांकडनं ठेवी गोळा करत असते तेव्हा परिपत्रकाद्वारे त्यांना कळवण्यात येत असतं. जसं खाजगी कंपनी आहे, खाजगी कंपनी सभासदांकडून ठेवी गोळा करते, बरोबर आहे, तर त्यावेळेस ती परिपत्रकाद्वारे कळवू शकते. पण जेव्हा ती कंपनी सामान्य जनतेकडनं ठेवी स्वीकार करत असेल तर अशा वेळेस मात्र त्या कंपनीला त्याची जाहिरात करावी लागते. वर्तमानपत्रामध्ये जाहिरात तिला द्यावी लागते. आता बघूया पहिली अट काय आहे, तर परिपत्रक किंवा जाहिरात खालील तपशील माहिती असते. काही माहिती त्या जाहिरातीमध्ये करावी लागते. परिपत्रकामध्ये किंवा जाहिरातीमध्ये काही माहिती भरावी लागते. त्यामध्ये काय काय आहे बघा. कंपनीच्या आर्थिक स्थितीचं विवरणपत्र. कंपनीची आर्थिक स्थिती काय आहे, कंपनी किती खर्च करते किंवा कंपनीला किती उत्पन्न मिळतं याचं विवरणपत्र त्यामध्ये नमूद केलेलं असावं. दुसरा पॉईंट आहे नव्याने स्वीकारण्यात येणाऱ्या ठेवींबद्दल सुरक्षित आणि असुरक्षित ठेवींचं
प्रमाण. जर ती कंपनी नव्याने ठेवीचा स्वीकार करत आहे किंवा जुन्या ठेवींचं जर ती नूतनीकरण करत आहे तर अशा वेळेस ती ठेव कंपनीमध्ये सुरक्षित आहे किंवा नाही तर याचं प्रमाण या ठिकाणी असायला हवं. सुरक्षित म्हणजे काय तर एखादी मालमत्ता तारण ठेवणे, जी मूर्त मालमत्ता असेल ही मालमत्ता तारण ठेवणे म्हणजेच कंपनीतील ठेवी ही सुरक्षित आहे असं आपण म्हणू शकतो. तर या जाहिरातीमध्ये किंवा परिपत्रकामध्ये आपल्याला कंपनी माहिती लिहून देत असते की जी ठेव कंपनी स्वीकारणार आहे ती सुरक्षित आहे की असुरक्षित आहे, याचं प्रमाण किती आहे हे त्या माहितीपत्रकामध्ये लिहावं लागतं. तिसरा मुद्दा या ठिकाणी आहे तो म्हणजे पतमानांकन संस्थेचे पतनामांकन. म्हणजेच त्या ठिकाणी पात्र कंपनी जर असेल, म्हणजे पात्र कंपनी म्हणजे कोणती कंपनी, ज्या कंपनीने अटी किंवा शर्ती मान्य केलेल्या आहेत अशा कंपनी. 2 ज्या अटी आहेत की त्याची जी आहे वार्षिक उलाढाल ही 500 कोटींपेक्षा कमी असता कामा नये, म्हणजे ती पात्र कंपनी म्हणून घोषित करण्यात येते. किंवा जिची निव्वळ मालमत्ता जी आहे, निव्वळ मालमत्ता म्हणजे काय तर वसूल भांडवल आणि राखीव निधी त्यासोबत त्याची प्रतिभूती या तिघांचाही मिळून आणि त्यामधनं जो तोटा झाला तो मायनस करून किंवा जो खर्च होतो आहे किंवा किरकोळ खर्च जो आहे तो वजा करून जी किंमत राहते तिला आपण म्हणतो या ठिकाणी निव्वळ किंमत. तर ही निव्वळ किंमत म्हणजेच वार्षिक उलाढाल जी आहे ही वार्षिक उलाढाल 500 कोटीपेक्षा कमी नाही आहे अशी जर कंपनी असेल तर ती कंपनी आपण म्हणू शकतो तिला पात्र सार्वजनिक कंपनी. म्हणजे ही अट जर कंपनीने मान्य केली तर ती पात्र सार्वजनिक कंपनी आहे. जिची निव्वळ मालमत्ता ही 100 कोटीपेक्षा कमी नाही आहे, जिची निव्वळ मालमत्ता जी आहे ही 100 कोटीपेक्षा कमी नाही अशी जर कंपनी असेल तर तिला आपण पात्र कंपनी म्हणत असतो. मग या पात्र कंपनीसाठी पतमानांकन व संस्थेचं पतमानांकन या ठिकाणी आवश्यक आहे. जेव्हा कंपनी लोकांकडून ठेवी स्वीकारणार, जाहिरात करणार किंवा परिपत्रक तयार करणार आहे त्यामध्ये जर ती कंपनी पात्र कंपनी असेल तर त्यामध्ये पतमानांकन संस्थेचे पतमानांकन असणं आवश्यक आहे. त्यानंतर ठेव योजना तपशील. किती प्रमाणामध्ये कंपनी ठेव स्वीकारू शकते तर याचा पूर्णपणे तपशील परिपत्रकामध्ये लिहिणं आवश्यक आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे ठेव विश्वस्ताची नावं. ज्या विश्वस्ताच्या आधारे आपण कंपनीमध्ये ठेव ठेवणार आहोत किंवा ठेवीदार पैसे गुंतवणार आहे तर ज्या व्यक्तींच्या आधारे ही ठेव ठेवल्या जाते त्याला विश्वस्त असं म्हणत असतो. तर त्या विश्वस्तांची नावेसुद्धा या परिपत्रकामध्ये किंवा जाहिरातीमध्ये लिहिणं आवश्यक आहे. यानंतर स्वीकारण्यात आलेल्या मागील ठेवींपैकी देय रक्कम. मागील किती प्रमाणामध्ये कंपनीने ठेव म्हणून रक्कम स्वीकारलेली आहे तर याची सुद्धा यादी किंवा याची सुद्धा माहिती कंपनीच्या परिपत्रकामध्ये म्हणजेच जाहिरातीमध्ये असणं आवश्यक आहे. ही सर्व माहिती जाहिरातीमध्ये असायला पाहिजे, तेव्हाच कंपनी जनतेला आवाहन करून जनतेकडनं ठेवी स्वीकारू शकते. यामध्ये दुसरा पॉईंट तुम्हाला दिलेला आहे, नोंदणी अधिकाऱ्याकडे परिपत्रकाची अथवा जाहिरातीची नोंद करणे. नोंदणी अधिकारी जो आहे या ठिकाणी परिपत्रकाची व जाहिरातीची नोंद करणे. कारण आपण जेव्हा कंपनीची स्थापना करतो तर कंपनीची स्थापना करायच्या वेळी आपल्याला सर्वात पहिले नोंदणी अधिकाऱ्याकडे जाऊन त्याचं रजिस्ट्रेशन म्हणजे नोंदणी करावी लागते. त्याचप्रमाणे जे कंपनीने परिपत्रक तयार केलेलं आहे त्या परिपत्रकाची एक प्रत ही नोंदणी अधिकाऱ्याकडे पाठवावी लागते, म्हणजे त्या ठिकाणी त्या जाहिरातीची नोंद करावी लागते. वरील जो तपशील दिलेला आहे हा संपूर्ण तपशील परिपत्रकामध्ये असायला पाहिजे, म्हणजे जाहिरातीमध्ये हा संपूर्ण तपशील लिहूनच जाहिरात तयार करायला पाहिजे आणि या जाहिरातीची एक प्रत ही नोंदणी अधिकाऱ्याकडे पाठवायला पाहिजे. यावर सर्व संचालकाच्या स्वाक्षऱ्या असायला पाहिजे. म्हणजेच जे परिपत्रक तयार केलेलं आहे, जे जाहिरात तयार केलेली आहे याची एक प्रत आपल्याला नोंदणी अधिकाऱ्याकडे पाठवावी लागते, एक झेरॉक्स आपल्याला नोंदणी अधिकाऱ्याकडे पाठवावी लागते आणि त्यावर त्या कंपनीच्या सर्व संचालकांच्या स्वाक्षऱ्या असायला पाहिजे. यानंतरचा तिसरा मुद्दा या ठिकाणी दिलेला आहे तो म्हणजे परिपत्रक व जाहिरात प्रसिद्ध करणे. सर्वात पहिले आपण तपशील तयार केला. तपशील तयार केल्यानंतर नोंदणी अधिकाऱ्याकडे आपण त्या जाहिरातीची एक प्रत पाठवलेली आहे. त्यानंतर आहे परिपत्रक आणि जाहिरात प्रसिद्ध करावं लागेल, म्हणजे आपल्याला त्याची जाहिरात करावी लागेल. नोंदणी अधिकाऱ्याकडे परिपत्रकाची अथवा जाहिरातीची नोंद केल्यानंतर कंपनी फक्त 30 दिवसानंतरच जाहिरात प्रसिद्ध करत असते. म्हणजे नोंदणी अधिकाऱ्याकडे जेव्हा आपण त्याची एक प्रत पाठवतो तेव्हापासून 30 दिवसांपर्यंतच कंपनी त्याची जाहिरात प्रसिद्ध करत असते. जर कंपनी सभासदांकडून ठेवी स्वीकारणार असेल
तर त्यांना रजिस्टर पत्राद्वारे, स्पीड पोस्ट अथवा ईमेलद्वारे परिपत्रक पाठवलं जातं. जर त्या कंपनीच्या सभासदांकडूनच तिला जर ठेवींचा स्वीकार करायचा असेल, म्हणजे खाजगी कंपनी सभासदांकडून ठेवी स्वीकारत असते, तर अशी जर कंपनी असेल तर ही खाजगी कंपनी काय करेल, स्पीड पोस्टद्वारे किंवा रजिस्टर पत्राद्वारे किंवा ईमेलद्वारे ते परिपत्रक तिच्या सभासदांना पाठवत असते. आम जनतेकडून जर ठेवी स्वीकारायची असेल किंवा आम जनतेला जर आवाहन करायचं असेल तर जाहिरात प्रसिद्ध करावी लागते. म्हणजे सार्वजनिक कंपनी जेव्हा जनतेकडनं ठेवी स्वीकारत असते तेव्हा तिला या ठेवीची जाहिरात करावी लागते. जाहिरात प्रसिद्ध करत असताना देशातील प्रमुख इंग्रजी वृत्तपत्रामधून ती प्रसिद्ध करावी. तसेच कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय ज्या राज्यामध्ये आहे त्या राज्यातील प्रमुख प्रादेशिक भाषेतून जाहिरात प्रसिद्ध करणं बंधनकारक आहे. खाजगी कंपनी सभासदांकडून ठेवी स्वीकार करत असते, म्हणून ती ईमेलद्वारे, स्पीड पोस्टद्वारे किंवा रजिस्टर पोस्टद्वारे या ठिकाणी आवाहन करू शकते. सामान्य जनतेकडून जेव्हा सार्वजनिक कंपनी ठेवी स्वीकारत असते तेव्हा तिला जी इंग्रजी वर्तमानपत्र आहे या इंग्रजी वर्तमानपत्राद्वारे ती लोकांना जाहिरात करून ठेव स्वीकार करू शकते. किंवा ज्या राज्यामध्ये त्याचं मुख्यालय जे आहे, कंपनीचं नोंदणीकृत कार्यालय ज्या राज्यामध्ये आहे त्या राज्यामध्ये जी भाषा प्रादेशिक भाषा म्हणून ओळखली जाते त्या भाषेमधून जाहिरात प्रसिद्ध करणं हे या कंपनीला बंधनकारक असतं. म्हणजे त्या राज्यामध्ये जी प्रथम भाषा आहे, जी प्राथमिक भाषा आहे, याच भाषेमधूनच या कंपनीला आपल्या ठेवींची जाहिरात ही करावी लागते. यानंतरचा मुद्दा दिलेला आहे तो म्हणजे जाहिरातीची मुदत. जाहिरातीची मुदत किती दिवसांची असते? परिपत्रक अथवा जाहिरातीची वैधता वार्षिक सर्वसाधारण सभा झाल्यानंतर किंवा आर्थिक वर्षाच्या समाप्तीनंतर 6 महिन्यांसाठी ग्राह्य धरली जाते. जेव्हा वार्षिक सर्वसाधारण सभा होत असते कंपनीची, ही वार्षिक सर्वसाधारण सभा झाल्यानंतरच या परिपत्रकाची किंवा जाहिरातीची वैधता गृहीत धरल्या जाते. म्हणजेच ही सभा झाल्यानंतर किंवा आर्थिक वर्षाच्या समाप्तीनंतर 6 महिन्यांसाठी ही ग्राह्य धरली जाते. परंतु या दोन्ही तारखांपैकी जी तारीख अगोदर येत असेल ती तारीख विचारात घ्यायला पाहिजे. पहिली तारीख म्हणजे कोणती? की परिपत्रक किंवा जाहिरात याची जी वैधता आहे ही वार्षिक सर्वसाधारण सभा झाल्यानंतर, सभा झाल्याची एक तारीख किंवा आर्थिक वर्षाच्या समाप्तीची. आर्थिक वर्ष केव्हा संपतं? 31 डिसेंबरला. 31 डिसेंबर हे आपलं फायनान्शियल इयर एंडिंग आहे. 31 डिसेंबर ही एक तारीख ग्राह्य धरल्या जाईल. किंवा वार्षिक सर्वसाधारण सभा. वार्षिक सर्वसाधारण सभा ही 31 मार्चच्या आधीच जर होत असेल तर जी तारीख अगोदर येणार आहे, आपली वार्षिक सर्वसाधारण सभा ही जर या ठिकाणी फरवरी महिन्यामध्ये येत असेल तर फरवरी महिन्यातली जी अगोदर तारीख येणार आहे ती तारीख गृहीत धरल्या जाणार आहे. जर वार्षिक सर्वसाधारण सभा आर्थिक वर्ष समाप्तीनंतर म्हणजे 31 मार्च नंतर जर या ठिकाणी जर ही सभेची तारीख येत असेल तर जी तारीख सुरुवातीला येणार आहे किंवा जी अगोदर येणार आहे तीच तारीख या ठिकाणी विचारात घ्यायला पाहिजे. या ठिकाणी मी तुम्हाला ठेवींच्या स्वीकृतीच्या नूतनीकरणाच्या जवळजवळ 8 अटी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. या समोरच्या पुन्हा काही अटी आहेत, जवळजवळ 20 अटी किंवा शर्ती आहेत. आपल्या फक्त 8 अटी या ठिकाणी झाल्या. यानंतरच्या 9व्या अटीपासनं समोरचा अभ्यासक्रम हा आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया.